मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता युवराजला खूप जेजेचा राग आलेला असतो। आता जेजे म्हणतो की पिंकीच्या पाठीवर एक खून आहे, त्यामुळे तुम्ही ती पाहू शकताय आणि ही खून फक्त नवराच ओळखू शकतो, तुम्हाला तर माहिती आहे। तेव्हा आता लगेच सुशीला त्या संधीचा फायदा घेत चित्राला म्हणते, बघ ग, तिच्या पाठीवरती खून आहे का? केस बाजूला करून चित्रा आता ती खून पाहते, तिला तर खूप मोठा धक्का बसतो। ती म्हणते, हो आई साहेब, आहे ती खून। तेव्हा आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते। तेव्हा जेजे देखील पाहत असतो। आता त्याला आठवतं, जेव्हा पिंकीने युवराजला मिठी मारली होती तेव्हा मी तिच्या पाठीवर लपून चोरून ती खून पाहिली होती। तेव्हा सुशीला आता गालातल्या गालात हसते, पिंकीकडे पाहते आणि युवराजकडे जाऊन म्हणते, पहा आता युवराज धोंडे पाटील, तुम्हीच एखाद्या बाईच्या अशा लहान सहान गोष्टी कुणाला माहीत असू शकतात, त्या फक्त नवऱ्याला। त्याच्यावरून असं सिद्ध होतंय की ही बनावट मुलगी जामवंतरावांची बायको आहे। तेव्हा युवराज आता पिंकीकडे पाहतच राहतो। छबी आता काही बोलणार असते तर सुशीला तिला काहीच बोलू देत नाही। तर जेजे लगेच सुशीलाच्या पाया पडतो आणि म्हणतो, थँक्यू आई साहेब, अहो तुमच्यामुळेच खरं तर हे सिद्ध झालंय। असं म्हणून तो आता पिंकीला म्हणू लागतो की आता सिद्ध तर झालं आहे, तू माझी बायको आहे पियू, चल आपण आता लक्ष्मीपूजन उरकून घेऊयात। चित्रा आता टाळ्या वाजवते आणि म्हणते, म्हणजे सरकार वाड्यामध्ये लक्ष्मीपूजन होणार तर खरं? तेव्हा जेजे म्हणतो, हो हो होणारच। सुशीला आता त्या संधीचा फायदा घेते आणि म्हणते, आता जोडीने लक्ष्मीपूजन तुम्ही करायचं आहे। जेजे आता खूपच खुश होतो। तेव्हा आता युवराज म्हणतो, एक मिनिट, जशी याला संधी मिळाली ना पुरावा दाखवायची, तशी आम्हालाही मिळाली पाहिजे। तेव्हा पिंकी म्हणते, एकदम करेक्ट धनी। छबिताई, तुम्ही तर वकील आहात ना, कोर्टामध्ये जशी दोन्ही पार्ट्यांना संधी मिळते आपापले पुरावे दाखवण्याची, सादर करण्याची, तशी आता माझ्या धनींनाही ती संधी मिळालीच पाहिजे, असं पिंकी आता म्हणू लागते। तर आता सुशीला म्हणते, मुली जास्त बोलू नकोस। तेव्हा आता छबी म्हणते, आई तूच जास्त बोलू नकोस, युवराजला सुद्धा ती संधी आता मिळालीच पाहिजे। त्यानंतर आता सुशीला म्हणते, बरं ठीक आहे युवराज, तू कसं सिद्ध करणार की ही तुझी बायको आहे? त्यावरती युवराज म्हणतो, डॉक्टर देवयानी सदावर्ते त्या एकमेव या घटनेच्या साक्षीदार आहेत आणि त्याच सांगू शकतात की ह्याच आमच्या सुविद्य पत्नी आहेत। पिंकी म्हणते, एकदम बरोबर धनी, आत्ताच आपण त्यांना लगेच फोन करूयात। तेव्हा युवराज तिच्याकडे फोन देतो, ती लगेच देवयानी डॉक्टर यांना फोन करते, परंतु त्यांचा फोन हा स्विच ऑफ असतो। पिंकी म्हणते, फोन स्विच ऑफ लागतो। युवराज म्हणतो, काहीही हरकत नाही, मी स्वतः त्यांना भेटून येईल। तेव्हा आता काय ग, गुजराती, हिंदी, मराठी या सर्व भाषांमध्ये ऐकून झालं का? फोन बंद आहे, मग आता तुम्ही तोपर्यंत जोड्याने लक्ष्मीपूजन करून घ्या। तेव्हा पिंकी म्हणते, सासूबाई तुम्ही काय म्हणताय, तुम्हाला तुमचं समजतं का? मी यांची पत्नी नाहीये। त्यावरती आता सुशीला म्हणते, अगं मग तोपर्यंत काय करायचं? चित्रा म्हणते, आता लक्ष्मीपूजन करायचंच नाही का हे सिद्ध होईपर्यंत? आता लक्ष्मीपूजन करायचं ना, तुझा खर्च असा वाया नाही जाऊ देणार, असं सुशीला म्हणते। तू आणि सत्या लक्ष्मीपूजन करून घे। तेव्हा चित्रा म्हणते, हे तर डोक्यात आलंच नाही। तर सुशीला तिला टोमणा मारते, आता डोक्यात आलंय ना तर करून घे। तेव्हा पिंकी आणि युवराज आता रूममध्ये चाललेले असताना सुशीला म्हणते, थांब युवराज, अजिबात तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं नाही, ही जी आहे ना पियू, ती आता माझ्या रूममध्ये राहील। तेव्हा जेजे आता खूपच खुश होतो आणि थँक्यू असं म्हणतो। पिंकीला खूप वाईट वाटतं, ती म्हणते की तुम्ही असं काय करताय सासूबाई? तेव्हा सुशीला म्हणते, मी सांगितलं ना तेच ऐकायचं। तर जेजे आता हसतच युवराजकडे पाहतो। युवराजला आता खूप राग येतो। दुसऱ्या दिवशी पहाटे आता युवराज हा बाहेर चाललेला असतो। तेव्हा पिंकी तेथे येत म्हणते, हा फराळ आहे, आज पाडवा आहे ना, ते ध्यान सारखं त्रास देत राहील, ध्यानाकडे अजिबात लक्ष देऊ नका, असं आता युवराज म्हणतो। पिंकी म्हणते, मला तर कळतच नाहीये कसं हँडल करायचं हे सगळं, तुम्ही किती वाजेपर्यंत येणार? त्यावरती युवराज म्हणतो, आता 5 वाजलेत ना, मी 7:30 वाजेपर्यंत डॉक्टर देवयानींच्या हॉस्पिटलमध्ये जातो, त्यांना कन्व्हिन्स करतो आणि मग घेऊन येतो। तुम्ही अजिबात काळजी करू नका कसली, मी सगळं हँडल करतो, मग सगळं काही समजेल। हा जे का फेजे आहे ना कुणी, पण आता त्याचा पर्दाफाश करूयात। तेव्हा ठीक आहे असं पिंकी म्हणते। पिंकी आता युवराजला मिठी मारणार असते, तेवढ्यातच तेथे जेजे येतो आणि पिंकीचा हात जोरात ओढतो, दोघांना बाजूला करतो। तेव्हा आता आईसाहेबांनी काय सांगितलं होतं की आपण दोघांनीही जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत पियूजवळ जायचं नाही, मग तुम्ही दोघे असे एकत्र का? मी सुद्धा नियम मोडू शकतो हा युवराज धोंडे पाटील, असं आता जेजे म्हणतो। तेव्हा युवराज म्हणतो, तुझ्याकडे बघू का नालायका, असं म्हणून युवराज खूपच चिडतो।
आता युवराज हा पिंकीला आतमध्ये जायला सांगतो आणि लगेच जेजेला म्हणतो, अरे तुझ्याकडे मी बघतोच, जरा एकदा का सिद्ध होऊ देत, मग तुझा हा जे का फेजे आहे ना तो सगळं काही नामोनिशान होणार. युवराज आता तेथून गेल्यानंतर लगेच जे हा अशी मान वळवतो आणि म्हणतो, युवराज धोंडे पाटील, तुम्ही आज खूप मोठी चूक केली आहे. मी सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतो आणि तो व्यवस्थित चुकतासुद्धा करतो. इकडे युवराज आता हॉस्पिटलमध्ये येतो आणि नर्सला विचारू लागतो की डॉक्टर देव्यानी आम्हाला कुठे भेटतील. तेव्हा खूप दिवस झाले त्या हॉस्पिटलमध्ये आल्याच नाहीत असं आता त्याला सांगण्यात येतं. ती पण कुणाच्या तरी दडपणाखाली असते असं तिच्या बोलण्यातून समजतं. युवराज आता दुसऱ्या नर्सला विचारतो, डॉक्टर देव्यानी कुठे भेटतील, त्यांच्या घरचा तरी पत्ता द्या असं तो विचारतो. नर्सकडून सांगण्यात येतं की त्या सेमिनारला गेल्या होत्या, आम्ही तिथे चौकशी केली पण तेथूनच आम्हाला समजलं असा कोणताही सेमिनार इथे झाला नव्हता. तेव्हा आता युवराजला धक्काच बसतो. तो म्हणतो, मला काहीतरी माहिती द्या, पिंकी युवराज धोंडे पाटील आहेत ना, त्यांचा मी नवरा आहे आणि त्यासाठीच मी इकडे आलोय, त्या मोठ्या अडचणीत सापडल्यात म्हणून. म्हणते, तुम्ही पिंकीचे मिस्टर आहात म्हणायचं, चला इकडे या, मी डॉक्टरांचा पत्ता देते असं म्हणून आता ती लगेच युवराजला घेऊन तेथून जाते. दुसरीकडे बापूसाहेब आता कार्यकर्त्यांना बोलवून घेतात आणि लॅपटॉपमध्ये जेची सर्व माहिती काढायला सांगतात. तेव्हा आता माझे धनंजयराव असते तर एका मिनिटामध्ये त्यांनी माहिती काढून दिली असती. खरं तर मुंबईमध्ये माझी गरज होती आणि त्यांची इथे, पण आम्हाला इथे असं पडावं लागतंय, काही कळतच नाही काय करावं. अहो शोधा पटकन माहिती, याला एवढा वेळ लागतो का, बापूसाहेब ओरडतात. तेव्हा आता त्यांचे कार्यकर्ते लगेच माहिती शोधून देतात. आता बापूसाहेब पाहतात तर जेचं लग्न झालेलं असतं आणि त्याचबरोबर बायकोचं नाव प्रियदर्शनी उर्फ पिहू असतं आणि ती सेम टू सेम पिंकीसारखी दिसत असते. बापूसाहेबांना आता खूपच आनंद होतो. ते म्हणतात, जे तुम्ही तर खूपच हुशारीने मैदानात उतरला आहात, कारण आम्हाला माहिती आहे ती पिंकीच आहे, पण तुम्ही पार त्या पिहूला सळोकी पळो करून सोडलंय. त्यानंतर आता बापूसाहेब मनातल्या मनात विचार करू लागतात आणि एकदम शांत बसतात. तेव्हा कार्यकर्ते विचारतात, काय झालं. तेव्हा वादळापूर्वीची ही शांतता आहे, हा जे खरंच खूप हुशार माणूस आहे असं म्हणून पुन्हा मनातल्या मनात ते विचार करतात की खरंच या जेसारखा मुलगा मला भेटला पाहिजे. राजकारणात असताना खरंच धुमाकूळ घातला असता, तशी आमची तिन्ही मुलं एकदम निघाली असं म्हणून आता बापूसाहेब तिघांबद्दल विचार करू लागतात. आता दुसऱ्या दिवशी जेने शेपची कपडे घातलेली असतात, तो आता किचनमध्ये असतो. घरातील सगळेजण बाहेर बसलेले असतात, पिंकी अजूनही तेथे आलेली नसते. तो म्हणतो, मंडळी कसं आहे ना, दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण सगळं गोडधोड खाऊन एकदम कंटाळून जातो, नको वाटतं तेच, म्हणून मी तुम्हा सर्वांसाठी आज खास बदामाचा शिरा करणार आहे. मला तो बनवता येतो अगदी छान, मी पिहूला पण बनवून द्यायचो नेहमी. तेव्हा आता निरी रागातच त्याच्याकडे पाहू लागते. मग नंतर पिंकी तेथे येते. तेव्हा आता तो म्हणतो, पिहू मी तुझ्यासाठी खास बदामाचा शिरा बनवलाय, तू खातेस ना. त्यावरती आता पिंकी म्हणते, काही गरज नाही मला खायची, मला तुमच्या हातचा बदामाचा शिरा आणि काहीच नकोय. तेव्हा तो आता तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, असं काय करतेस. पिंकी आता त्याच्यावर खूपच चिडते आणि म्हणते, एकदम दूर राहायचं माझ्यापासून. तेव्हा आता सुशीला म्हणते, अगं एवढ्या प्रेमाने म्हणतोय ना तुला, मग घे ना त्यांच्या हातून एक घास खाऊन. तेव्हा ती म्हणते, सासूबाई. त्यावेळी जे म्हणतो, पियू तू खूप हट्ट करायला लागली आहेस, हा एवढा हट्ट बरा नाही, नाहीतर तू मला एखादा घास भरव आणि तू भरवल्याशिवाय मी अजिबात काही खाणार नाही, उपाशी राहील. मी पहिला घास तूच मला भरवायची ना. पिंकी आता बाजूला जाऊन बसते तर सुशीला म्हणते, अहो जामवंतराव, तुम्ही तरी का हट्ट करताय. तेव्हा तो म्हणतो की नाही आई साहेब, जोपर्यंत माझी पियू मला घास भरवत नाही ना तोपर्यंत मी खाणारच नाही. पिंकी आता खूप चिडून म्हणते, अहो तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का, जोपर्यंत माझे धनी येत नाही ना तोपर्यंत मी काही खाणार नाही. डॉक्टर देवयानींना घेऊन इथे येतील तेव्हा पाहू आणि सिद्ध होईलच काय खरं आणि काय खोटं ते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकीचे डोळे आता सुशीला बांधून ठेवते आणि म्हणते, तुझा नवरा तुझ्या हृदयात मनात आहे ना, मग ओळखून दाखव, चल आता तुझा नवरा कोणता आहे ते. तर पिंकी आता पुढे येते आणि लगेच जेचा हात पकडते. त्यानंतर छबीच्या पाठीमागे ती जाते आणि युवराजला डोळा मारून मनातल्या मनात विचार करते, त्याच्या मनात नक्की काय आहे हे मला जाणून घ्यायला हवं. युवराज आता पिंकीकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.